आमच्यामध्ये मागणी अशी आहे की मातंग समाजातील युवक पवन जीवन पौळ हे आळणी येथे विविध सामाजिक काम हे विविध संघटनेच्या माध्यमातून करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून ते करतात. परंतु होऊ घातलेली जी ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या निवडणुकीला आळणी गाव हे अनुसूचित जाती महिला यांच्याकरिता राखीव आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर राजकीय सुडापोटी येणाऱ्या इलेक्शनला त्यांनी कंटेस्टिंग करू नये या उद्देशाने एक वेगळा नेरेटिव्ह सेट करून त्यांच्या विरोधात या ठिकाणी काल काही समाज घटकांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हणलं की ते गुंड प्रवृत्तीचे आहेत किंवा त्यांनी मुलींची छेड वगैरे काढली. तर सदर प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं आम्हाला तेथील समाज बांधवाच्या माध्यमातून समजल्यामुळं समाजाच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांना भेटून सदर मागण्याचं निवेदन देणार आहोत. आणि त्याचबरोबर मीडियाच्या माध्यमातून मला येथील सर्व राज्यकर्ते सामाजिक काम करणाऱ्या आणि सर्व सामान्य लोकांना एक विनंती करायची आहे की आपण लहान सहान गोष्टींना प्रत्येक ठिकाणी पोलिसांना टार्गेट करतो. आपण त्या ठिकाणी असं म्हणतो की पोलिसांनीच हे चुकीचं काम केलं आहे. कालच्याही बाईटमध्ये असं म्हटलं गेलं आहे की ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव यांच्यामुळे ह्या गोष्टी फोफावतात. तर हे सगळं आपण थांबवलं पाहिजे. पोलीस प्रशासन हे नेहमीच आपल्या सर्वांना सहकार्य करत आलेलं आहे. पोलीस प्रशासन आहे म्हणून आपण विविध कार्यक्रम घेऊ शकतो. या ठिकाणी मी तुम्हाला बाईट देऊ शकतो. याचं एकमेव कारण आहे की पोलीस प्रशासन सजगतेनं त्यांचं काम करत आहे. त्याच्यामुळे कुणीही पोलीस प्रशासनाला टार्गेट करण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नये आणि भविष्यात अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची ॲक्शन त्यांनी कुणी घेऊ नये. आणि मूळ मुद्द्याकडे परत येतो. या ठिकाणी त्या गावातील काही विद्यार्थिनी आलेले आहेत. त्या विद्यार्थिनीची जर आपण मत जाणून घेतलं तर आपल्याला जाणवेल की गावामध्ये जो काही मुलींना छेडछाड करण्याचा किंवा इतर काही प्रकार असतील त्या प्रकरणामध्ये जी मुलं असं करत असतील त्या मुलांना झापण्याचं काम पवन भाऊ पौळ हे स्वतः करतात अशी माहिती त्या मुलींनी आम्हाला दिलेली आहे. ज्या मुली स्वतः शाळकरी आहेत. मग आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच नम्र आवाहन करेन की एखादा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता जर राजकारणामध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आपण त्याचं कॅरेक्टर ॲसॅसिनेशन म्हणजे आपण त्याचं चारित्र्य हनन न करता त्यालाही त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. या मागणीकरिता आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की गावात एक दहशत निर्माण केलेली आहे गावकऱ्यांच्या वतीनं. आम्हाला तर अशी माहिती मिळाली की त्यांच्यासोबत निवेदन द्यायला आलेले आहे बलात्कारातले मर्डरमधले आरोपी होते. मग आता दहशत ते निर्माण करतायत का आम्ही करतोय म्हणजे ते पवन भाऊ करतात कसं काय कळणार आपल्याला. अजून एक अशी माहिती मिळालेली आहे की या प्रकरणामध्ये ज्यांचा फार मोठा आवाज आहे जे कुणी आहेत त्या सन्माननीय नेत्यांचं मला नाव माहीत नाही परंतु त्यांचं स्वतःचं काहीतरी काय आहे कला केंद्र त्यांचं स्वतःचं कला केंद्र आहे. आणि मग ज्यांचं स्वतःचं कला केंद्र आहे त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता शिकवणं हे कुठंतरी योग्य आहे काय. जर सर्वांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आपली पुढील भूमिका काय असणार. आमची पुढील भूमिका ही स्पष्ट आहे की समाजातील कुठल्याही घटकावरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही. सर्व संघटना एकत्रित येऊन पवनभाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. भविष्यातही राहतील. आणि त्याच्यासाठी जी काही रस्त्यावरची जी काही प्रशासनासमोर लढाई करावी लागेल त्याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन त्यांच्या बरोबरीने लढतील. हे सगळं सांगितलंय की खोटं आहे हे आरोप केले हे असं तसं काहीच नाही. आणि जे सांगितलंय की जे मुलींची जी छेडछाड केली आहे ती त्यांच्या समाजातल्या एका मुलांनी त्यांच्याच क्लासमधल्या एका मुलीवर छेडछाड केलेली आहे. ह्यासाठी त्यांनी सगळ्यांनी अर्जही देखील दिला आहे पोलिसांकडे. आणि ते पोलीस शाळेत मुली जाताना किंवा शाळेतून मुली घरी येताना रोज गाडीमधून चक्कर टाकतात सगळीकडे बघतात आणि त्यांच्याच क्लासमध्ये सगळं हे घडतंय. मुली त्यांच्याच क्लासमधली मुलं त्यांच्याच क्लासमधल्या मुलीला छेडतात. पण हे सगळे आरोप आमच्या क्लासमधल्या मुलांवर केले असते सहसा खोटंच आहे आणि हे काही योग्य नाही. या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहात काय मागणी आहे काय प्रकरण आहे. नमस्कार. संतोष मोरे लवजी शक्ती सेना जिल्हा कार्याध्यक्ष धाराशिव. प्रथमतः 1 ऑगस्ट रोजी आमच्या महामानवाची म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्त सर्व भारतवासियांना मी खूप अशा शुभेच्छा देतो. आमचा सगळ्यात मोठा सण या ठिकाणी साजरा 1 ऑगस्टला होतो. परंतु दुःखद बाब अशी आहे की आणि या गावात वास्तव्यास असणारा सामाजिक कार्यामध्ये धडपड करणारा पवन जीवन
या कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक टॉर्चर केल्यामुळं गावातील जो कोणी गावचा सरपंच आहे त्यानं जाणीवपूर्वक टॉर्चर केल्यामुळं त्या न्याय भेटावा त्यासाठी समाज या ठिकाणी जमलेला आहे. मातंग समाजामध्ये मातंग समाजाच्या काही उत्स्फूर्त मुलांचं शाब्दिक बाचाबाचीमध्ये भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या माध्यमातून त्या सरपंचानं एका मातंग समाजाच्या कुटुंबाला उचलून धरलं. त्यांना या दुसऱ्या पार्टीवरती पौलवरती गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडलं आणि त्याचाच रोष मनामध्ये घेऊन त्यानं गावात लोकांना चुकीचा मेसेज देऊन शाळेतल्या शाळकरी मुलींना चुकीचा मेसेज देऊन जीवनराव गोरे प्राथमिक विद्यालय येथून काही माझ्या 7, 8, 9, 10 वर्षाच्या मुलींना या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला घेऊन आला की बाबा आपल्याला गावामध्ये गावगुंडाचं वातावरण असल्यामुळं दहशत निर्माण असल्यामुळं पोलीस प्रशासनाकडून आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य त्या ठिकाणी करून त्या लहान मुलींना या ठिकाणी आणलं. त्या मुलींचा या ठिकाणी आम्हाला वाटतं आपण त्याचे साक्षीदार आहेत. आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या देखील बाईट झालेल्या आहेत. माझी आपणाकडे विनंती आहे की आपल्याकडे ज्या बाईट आहेत, ज्या लहान लहान मुलींनी बाईट दिलेल्या आहेत, त्या बाईटमध्ये त्या मुलीनं एका तरी मुलांचं नाव सांगितलं असेल तर आपण कृपया ते चेक करावं. आणि गावचं ग्रामपंचायतची निवडणूक 2-4 महिन्यावर आलेली आहे आणि त्या ठिकाणी SC महिलांसाठी आरक्षण पडलेला असताना त्याच्या मनामध्ये कुठेतरी खंत निर्माण व्हायला लागली. म्हणून त्यांना तिथल्या काही लोकांना काही समाज बांधवांना वेटीस धरून या ठिकाणी खोटं बोलून या ठिकाणी आणून त्यानं कलेक्टर साहेबाला आदरणीय SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याचंच प्रत्युत्तर म्हणून मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते या जिल्ह्याभरात जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, समाजाचं काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानं जे पवन पौलवर प्रमोद वीरनं जे आरोप केलेत ते 100% खोटे आहेत. आपण ते आरोप चेक करावे, बघावे. त्या आळणी गावामध्ये पवन पौलवर एकही गुन्हा दाखल नाही. त्यानं सांस्कृतिक कार्यक्रम घेतोय. 1 ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, 14 एप्रिल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल. या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये खाऊ वाटप करतोय, रक्तदान शिबिर घेतोय, विविध प्रकारचे उपक्रम करतोय. त्याच्यावर हे असले घाणेरडे आरोप करावे. त्या गावचा तो नेता प्रमोद वीर जो आहे तो सरपंच आहे, प्रथम नागरिक आहे. त्यानं हे असले घाणेरडे आरोप करावे. हे साफ आरोप चुकीचे आहेत. त्याच्या साठी पवन पौलसाठी या ठिकाणी लहान मुलं आहेत, बुजुर्ग माणसं आहेत, सगळे या ठिकाणी त्याच्यासाठी आलेले आहेत. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, आदरणीय SP साहेबांनी ह्या अशा प्रमोद वीर नावाच्या जातीयवादी माणसाला, जातीयवादी कलंक निर्माण करणाऱ्या, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसाला ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कार्यवाही करावी. नाही तर येणाऱ्या सोमवारपासून हेच लोक अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिसच्या समोर उपोषणाला बसतील. गाव आहे ते आणि गावाची मी लेखमाते आहे, मुलगी आहे. मी लहानाची मोठी तिथं झाले. ह्या वीर समाजाकडून लहानपणापासून बघते अन्याय झालेला, लहानपणापासून बघते अन्याय झालेला. मग तो अन्याय कुठवर सहन करायचा? आता पुढच्या पिढीने पण तेच करायचं का? लहान लहान मुलांची भांडणं होती एका समाजाची, मातंग समाजाचीच भांडणं होती. त्याच्यात मराठा अगर दुसऱ्या जातीचा काही पण सहभाग नव्हता. ते भांडण होतं, मिटलं. पण आम्ही माफी मागितली कोणाची, आमचीच आहे ती पण लोकांची नव्हती.
आमचे पाहुणे आहेत. मिटल्यानंतर आम्ही गेलो, काय असं माफी मागितली, हो म्हणले मिटवून घेता. कारण लहान लहान मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे. एक एक कलम काढता काढता ह्या गरीब समाजाला आणि माझ्या भावंडाला अख्खा जन्म जाईल. काय कलम असताय, किती त्रास असतंय ह्या कोर्टामध्ये, हे त्यांना काहीच माहित नाही. आज माझा भाऊ-भाऊजाई सगळं माझा समाज किती ह्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये. माझ्या भावाची तर इतकी अत्यंत वाईट अवस्था आहे. माझ्या भावाला का कुठलं काम होत नाही, धंदा होत नाही, काय नाही. आज त्याला येताना पेट्रोलला पैसे नव्हतं, बोला, पेट्रोलला पैसे नव्हतं. मग असं अत्याचार करायचा नाही. जी होतं ते आम्ही मिटवून घेणार होता, मिटलं पण होतं. मग परत फोन आल्यानंतर बदललं की आम्हाला नाही मिटवून घ्यायचं. बरं नाही तर मग आम्ही क्रॉस कंप्लीट करा गेल्यानंतर केस घेतली नाही. रात्री 2:30 वाजता FR फाटला. मग कशामुळं, काय कारण? गावामध्ये अराजकता माजवली असा त्यांचा आरोप आहे. नाही, हे चुकीचं आहे. मला काय म्हणायचं आहे, मी मुलगी आहे तिथली, धाराशिवून आळणी काही लांब नाही. अराजकता माजवली असती तर पवनपुळसाठी एवढा समाज आला असता का? आला नसता समाज. त्याची त्यानं आहे त्यानं बघून घे. काल शाळेतील विद्यार्थ्यांनी पण आरोप केलेला आहे, आम्हाला त्रास हा होतो. चुकीचा आहे. आता सर तुम्ही काय करा, तो व्हिडिओ परत बघा. माझी खरंच तुम्हाला मीडिया बांधवांना मनापासून कळकळीची विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि त्या व्हिडिओमध्ये की हे काही मुलाचं नाव माहीत नाही मुलींना, मग छेड केली कसं म्हणतात? पाठीमागून सांगून नाव घ्यायला नाही, हे चुकीचं आहे ना. जे पालन करतात अत्याचार करताय म्हणल्यावर तुमची मागणी काय? माझी मागणी काय आहे, जे पण आता आमचा एक काय ते कुमार पौळ जे आहेत त्यांना आता सध्या अटक झालेली आहे, त्यांना सोमवारी जामिनावर सोडून द्यावे. आणि जे बी लहान लहान मुलावर जे तुम्ही जे हे लावले तर आरोप लावले ती माघार घ्यावी. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मुलं आहेत ती मुलं आहेत का ह्यांच्या घरी खुरपून खायचं, ह्यांच्यावर कलम लागू झाल्यावर पर्याय काय? ह्यांच्या इथं नोकरी धरावी लागत. ही वीर लोकांचा आणि सरपंच साहेबाचा ही हेतू आहे. कारण मी तिथंच लहानाची मोठी झालेली आहे. तर ही अन्याय आहे. राहिला सवाल स्मशानभूमी, सर तुम्ही प्लीज पत्रकार बांधव आहात तर तुम्ही एकदा आळणीला जावा. तिथली स्मशानभूमीची काय परिस्थिती आहे बघा. वरून पाऊस पडतोय खाली म्हणजे एक असं जीवनपणी नरक यात नाही. मेल्यावर पण माणसाला सुख नाही, जीवन पण सुख नाही. मग सरपंचाचं काय काम असतंय? तिथं संडास बाथरूमची महिलांची सुरक्षा शौचालयाची केली. पाणी कुठून आणायचं? घरी येऊन बकेटानं कुठून आणायचं पाणी? तिथं बोरची व्यवस्था बरं केली असेल, बोरची व्यवस्था, पण त्याला लाईट कनेक्शन त्याला काय बाई. पण तुम्ही स्मशानभूमीची सत्ता माझे आई वडील वारले तर काय दशा आहे? आणि अशी माझी पण काय दशा आहे? मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलाय आम्ही. तर हा सरास अन्याय अन्यायच आहे. अन्याय आहे हा, मागासवर्गीय समाजाचा खरंच अन्याय आहे. तर तुम्ही प्लीज लवजी स्टेशन एक बहीण म्हणून, एक समाजाची मुलगी आहे तुमची म्हणून थोडीशी विनंती करते की तुम्ही हा लढा जी चालू ठेवलाय तो अखंड ठेवावा. आणि जर नाही न्याय मिळाला तर सोमवारी का कलेक्टर साहेब असं मोर्चा ते आमचे नियोजन ठरवतील आणि मोर्चा करू. आणि आम्ही आणखीन एक सांगते, समाज गरीब म्हणून चेंगरू नका. जर सोमवारी ना आता ह्या 2 दिवसात काय झालं नाही ना तर ह्याच माझ्या माता भगिनी सोमवारी दाखवते ही मातक समाज काय असतं. धन्यवाद.